मग कृषी संस्कृती जपणाऱ्या भारतात बळीराजा आपल्या परिवाराची नाही तर कृषीसाठी लागणाऱ्या सर्व घटकांची काळजी घेत असतो. कृषी संस्कृतीचा महत्वाचा घटक असलेल्या गायीचे डोहाळे जेवण शेतकऱ्यांना एखाद्या लग्नासारखं केलं. लोकांच्या पंक्ती बसल्या, गायीला पंचरथीनं ओवाळण्यात आलं, महिलांनी तिला गोग्रास भरवला आणि ओटी पूजन केलं. आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले. देशी गायीबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळे जेवणाची परिसरात चांगली चर्चा रंगली आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जगदाळे वस्ती येथील शेतकरी गणेश जगदाळे यांनी आपल्या गायीचं डोहाळे जेवण थाटामाटात केलं. या अनोख्या डोहाळे जेवणासाठी संपूर्ण गावासह पै पाहुण्यांनीही हजेरी लावली होती. गायीसाठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांनी डोहाळे जेवणाची रंगत वाढवली. महिलांनी गायीला पंचरथीने ओवाळून पूजन केलं. अनेकांनी तिला गोग्रास भरवला, तिचं ओटी पूजन केलं. कृषी संस्कृती आणि देशी गायीबद्दल आदर व्यक्त करणाऱ्या या अनोख्या डोहाळे जेवणाला दहिवडी परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली होती. खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे, दहिवडी.